बाबा नर्मदे हर नर्मदे हर. सुलपाणी झाडी नर्मदा परिक्रमा आश्रम सुलपाणी झाडी मुलगी आश्रमामध्ये आपलं स्वागत आहे. बाबा आपण कुठून आले? नाव सांगा बरं आपलं. सुभाष बापूराव काकड, किनगाव राजा, हम्म, जिल्हा बुलढाणा, तालुका सिंदखेड राजा. हम्म. अरे वा, आपली पहिलीच परिक्रमा बाबा. पहिली परिक्रमा. कोणाकडनं प्रोत्साहन घेतलं तुम्ही नर्मदे मैयेच्या परिक्रमाला येताना? परिक्रमेचं आमची कार्तिक वारी गेलो त्यावेळेस आमचे गुरु महाराज तिथं आमची चर्चा झाली की आपल्याला परिक्रमाला जायचं. हम्म. हे आम्हाला गुरु महाराज आहे. गुरु महाराज आहेत? हां संगती नाही, हां ये गुरु महाराज आहेत. हां. अरे वाह, गुरु और चेला दोनों साथ में हाँ। तो बहुत बड़ी बात है. मग त्यानं मला होकार झाला की आपल्याला जायचं म्हणजे जायचं. अरे वा, ती तर फार म्हणजे काय म्हणतात सोने पे सुहागा आहे. हां कारण गुरुच्या सानिध्यात तुम्ही चालले. हो गुरुने जे दिलेलं आहे, गुरुने जे दिलेलं आहे त्याचं पण तुम्ही काय म्हणतात त्याला रिटर्न करत जा. हो हा, हां होतं का रिटर्न? हो हां गुरुने जे दिलेलं आहे तुम्हाला त्याची आठवण येते का? हो ना. हा, हां परिक्रमेची आठवण येते ना. आणि मैयाची मैयाची आठवण आहे. परिक्रमा मैयाची आठवण मैयाचीच हां. परिक्रमा आहे. कसं बरं परिक्रमा कोणत्या कारणास्तव परिक्रमा केली उचलली बाबा? हां कोणत्या कारणाने परिक्रमा उचलली? परिक्रमा अशी मनातच इच्छा झाली की आपल्याला परिक्रमेला जायचं. अरे वा, हां म्हणजे आईच्या विषयी ओढ एखाद दिवशी काही वाचलं असेल ना तुम्ही? हो वाचलं असेल, कोणाकडनं ऐकलं असेल? हो परिक्रमा हा बाबा, पुस्तक वाचलं. पुस्तक वाचले होते. हां त्याच्यामुळे तर कोणाला काही मार्गदर्शन करणारा भेटत नाही, तोही परिक्रमाला येत नाही ना. हां तुम्हालाही तसं कोणी मिळालं ना? हो परिक्रमाला येणार मिळालंच ना. आमचे गुरु महाराज आमची चर्चा झाली. हां. पुस्तक होतं त्याच्याकडे, त्याचं पुस्तक मी आणलं, ते वाचलं. त्याच्यानंतर मग त्याला मी बी सुद्धा विनंती केली की आपल्याला परिक्रमेला जायचं. त्यानं बी एका शब्दातून होकार दिला. जायचं म्हणजे जायचं. सगळं सोडून दिलं. त्यानं बी मंदिरावर होते, मंदिराचं का सोडून दिलं, परिक्रमेला निघलो. आता किती किलोमीटर चाललंय बाबा आज? आज 30 किलोमीटर. अरे वा, 30 किलोमीटर. हां थोडं कमी चालायचं ना. कधी 25 चालतो, कधी 27. कमी चालायचं. कारण आता जोशमध्ये जास्त चाललं गेलं मग पुढे थोडं त्रास होतो. पुढे तसं काही नाही, गोरा लागला का मग तुम्हाला टेन्शन नाही. बा मग पहाडींचा रस्ता संपून जातो. ज्या बळ्या आहेत, टेकड्या आहेत ते संपतात. हां मग रोड आहे. हां रोडनं काही मग ताण नाही राहत. रोडला आनंद राहतो. आश्रमांची सेवा कसं वाटते बाबा? आश्रमाची सेवा एकदम. याच्यानंतर तुम्ही काही एखादी परिक्रमा केली, एखाद्या याला गेलेत का महोत्सवाला? नाही आपले कार्तिक वारी, वारीला पंढरपूर, आषाढी, वारीला कार्तिकी. गेलेला जाता? हा हो वारीला जाता? हां वारीला जातो. वारीला जातात तुम्ही? हो अरे वा, वारीमध्ये आणि या परिक्रमामध्ये बाबा काही अंतर आहे का? हां वारी आणि परिक्रमामध्ये काही अंतर आहे का बाबा? नाही वारीमध्ये अंतर म्हणजे अंतर तसं काही वाटलं नाही. पण जसं परिक्रमेचं हे तर हे उत्साहाचं वाटले. वारीमध्ये उत्साह नसतो बाबा. हां वारीमध्ये उत्साह नसतो. वारीमध्ये उत्साह नसतो का म्हटलं असं? आहे ना, वारीमध्ये बी उत्साह आहे. नाही बाबा, असं आहे की परिक्रमेत असताना तुम्ही जर वारीत गेले तर तुमचं ओझे बिजे एखाद्याला सांभाळायला देऊन द्या. गेल बाबा माझ्या इथं थैलं ठेवून द्यायचं, म्हणजे ओझं नसतं. हां आणि संसाराच्या सर्व गोष्टी तुमच्या जवळ असतात. वारीमध्ये संसारा लागणाऱ्या गोष्टी सर्व गोष्टी जवळ असतात. तुम्ही आईच्या परिक्रमेत आल्यानंतर तुम्हाला सर्व काही तुम्हालाच करावं लागेल. सर्व तुम्हाला करावं लागेल. पायी तुम्हाला चालावं लागेल. ओझं आमचं ओझे आपल्याला उचलावं लागेल. हो आईच्या सेवा आईची करावी लागेल. हो या गोष्टी परिक्रमेमध्ये होतात. हो. वारीमध्ये त्या गोष्टी होत नाही. होत नाही. वारीमध्ये कसं आहे की आपल्या ट्रकमध्ये ट्रकमध्ये टाकून दिलं की आपलं हां. चालले ठिकाणा. त्या ठिकाणी चालला आपण खाली आत येऊ, टाळबीड वाजत चालायचं. हां
असं असतं ना. इथं सगळं आपलं तुम्ही काही टाळबिड आणले नाही सांगते नाही टाळ नाही आणले आम्ही मग सर. काय रस्त्यात बाबा काहीतरी चालायचं काय? टाळ हेच आपले हा आता इलाज नाही ते ओरिजिनलच टाळ आहे बाबा. चला ठीक आहे बाबा. काय आईचे अनुभव आले का रस्त्यात? हा अनुभव आहे ना. आईने काही दर्शन वगैरे दिले? हा आता ते बाबाला कुत्र्याच्या रूपात दिलं. एका बाबाला रात्री 4 वाजे आणि 4 वाजेला मी सांगतो परिक्रमा वाचेने 4 वाजेला निघू नये. हे म्हणजे परिक्रमेचे अलिखित नियम आहेत, अलिखित कायदे आहेत की जोपात सूर्योदय होत नाही तोपात परिक्रमा वाचेने निघू नये. आणि जसं काय म्हणतात त्याला, एकादशी आली त्या टायमाला चालू नाही. जसं पौर्णिमा आहे, अमावस्या आहे, या दिवशी आश्रमात थांबावं लागतं. हे काहीतरी लोकांचे, मला माहिती नाही, मी काय परिक्रमा केली नाही अजून, पण लोक सांगतात की असं नाही असतं परिक्रमामध्ये एवढं आम्ही 6 वाजता निघतो बा परिक्रमेला. जे आहे ते परिक्रमेचे नियम 6 साडेसहाला निघतो आम्ही. चला ठीक आहे बाबा, आपण जी मुलाखत दिली याबद्दल आपलं धन्यवाद. नर्मदे हर. नर्मदे हर.